गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. सकाळचे 7 वाजलेत आणि आमची तयारी झाली ऑलमोस्ट. आम्ही आता निघणार आहे. कुठे जाणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच, तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि तुम्हाला थोडा बॅकग्राऊंडमध्ये आवाज पण येत असेल ना. सकाळ झाली आणि पाऊस पण पडतो आहे बघा. एकदम हलकासा पाऊस पडतो, जास्त जोरात नाही पडत. ह्या पावसामध्ये ना बाईक चालवण्याची मजा वेगळीच असते. म्हणजे बाईक राईड, खाली रोड, गरम चहा आणि वडापाव, काय फील असतं ना, एक नंबर. चला आता फटाफट आम्ही थोडासा कृतिका नाश्ता बनवते, बघू काय बनवते आणि जसं होईल आम्ही तसं इकडं निघू. बाकी सगळं मजेतच चाललं आहे. कसं वाटतंय? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज एकदम खूप जास्तच लवकर उठली, म्हणजे ती झोपलीच नाही, खूप लेट झोपली आणि खूप लवकर उठली. एक्साइटमेंट ना? एक्साइटमेंट. शाळेमध्ये जाताना पिकनिकला कशी रात्री झोपच नाही यायची, तसं झालं मला. तशी एक्साइटमेंट आहे. चला मग आता जशी आपण बाईक स्टार्ट करू, पुढचा प्रवास जशी जर्नी स्टार्ट होईल तुम्हाला अपडेट देत राहील मी. अपडेट देत राहील. चला तर चहा नाश्ता करतो. चला फायनली आम्ही निघालोय बघा अशा अवतारामध्ये. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. एवढं सगळं सामान, बॅग बघ एवढी मोठी. एक दिवस चलो चलो. माझे हेअर का केस सेट का नाही होते काय माहिती. आम्ही ना वांगणीला पोहोचलोय. इकडे मागे बघू शकता, इथे जो आहे ना ट्रेन ट्रॅक आहे आणि या साईडला ना पूर्ण डोंगर आहे. मागे धुकं आहेत सगळे आणि मी अर्धा भिजलो. बरोबर ना, सेफ्टीसाठी घालत नाही हेल्मेट, आता जबरदस्ती घालायला लावलाय. आणि रोड एवढा मस्त आहे ना की ब्लॉक करायचा मनच नाही करत. आम्ही रोड एन्जॉय करतोय. आता पोहोचू आम्ही, तरी अर्ध्या तासामध्ये पोहोचू. आता आम्ही इकडं निघतो. खूप छान रोड आहे, खूप छान माउंटेन. ठीक आहे चला. मन केलं तुम्हाला दाखवायचं. 2 मिनिटांसाठी थांबलोय कारण की हा जो नजारा ना तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण डोंगर आहे. थोडं झूम करतो आणि डोंगराला म्हणजे पूर्ण कव्हर केलं फॉगने. बघा हे बघा, हे तर एकदम ऑलमोस्ट फॉग डोंगर. इकडे पण बघा फॉग आणि डोंगर एकदम म्हणजे पूर्ण फॉग आहे. आणि आम्ही आता जिथे आहे ना हे शेलू गाव आहे. आणि तिथे छोटासा बघ, इकडे छोटासा वॉटरफॉल पण दिसतो. आता ते झूम एवढा होणार नाही कारण मोबाईलने शूट करतो मी. भारी वाटतं यार, भारी. कसं वाटतं कृतिका तुला? एक नंबर. आणि सगळे उभे राहून फोटो काढतात. पण तिकडे पुढे पण कपल आहे, ते फोटो काढतो. आणि आम्ही पण बोलतो आम्हाला थोडं शूट करू. लोकेशनवर पोहोचलो आहे. हे मागे जे बघता ना तो आमचा रूम आहे आणि हा जो आहे तो विशाल आणि पियाचा रूम आहे. ते आम्हाला घ्यायला आलेले पण आता गेले आहेत कारण की माझा मोबाईल मी विसरलो आहे. मोबाईल जो आहे ना होल्डर बाईकवर लावला, तिथेच राहून गेला माझा आयफोन. ती घेऊन येईल. तोपर्यंत आता आम्ही फ्रेश होतो फटाफट कारण की नाश्ता करायचा. हा जो रूम टूर आहे, पूर्ण जो लोकेशन आहे त्याचा मी पूर्ण प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे आणि तो आपल्या चॅनलवर येणार आहे. तर स्टे ट्यून आणि व्लॉग एंडपर्यंत बघा कारण की आत्ता आलो आहे आणि आता मजाला सुरुवात करणार आहे. म्हणजे मजा धमाल करणार आहे, खतरनाकवाली. कृतिका चेंज करते, मी पण जाऊन फटाफट चेंज करतो. चला. आणि आम्ही इथे आता ब्रेकफास्ट करायला आलो. तर ब्रेकफास्ट करताना आमच्याबरोबर बरेच मंडळी ऑलरेडी सेलिब्रिटी आहेत. ओळखतात पिया, पहचानते ना पहिल्याचे यूट्यूब पे. आणि पियाचे हस्बंड पण आहे आणि तिकडे माझी बाईक कधी दिसणारच नाही मागे. कृतिका हाय बोला. हे विशाल पियाचे हस्बंड आहेत. प्लीज हाय. हे आमची जिजू, ती आमची पिया. आणि आता हँडओव्हर केला कॅमेरा मी तुला. कॅमेरा हँडओव्हर नाही, आता आम्ही आधी नाश्ता करतो आणि मग पुढचा व्लॉग कंटिन्यू. हां आणि इथे ब्रेकफास्ट आहे. तर आम्ही ब्रेकफास्टमध्ये भुर्जी आहे. पोहे खातो आज सॅटर्डे. चालेल ना? मी संध्याकाळी खाणार होतो. बस या गाण्याचा कॉपीराईट नको येऊन. दुरी लागले गाण्याचं कॉपीराईट आहे आपल्याला. कुठे आलाय तुम्ही ते तर सांगा. हिअर वी आर. रॉयल कर्जत
कॅम्पमध्ये आहोत आम्ही आणि आता आमचा नाश्ता झाला आहे. आम्ही आता चाललो आहे फर्स्ट पूलमध्ये. तर त्यासाठी पूल रेडी. हां फुल रेडी झाली आउटफिट घालून. आणि बाय द वे हा जो रिसॉर्ट आहे हा पियाच्या सिस्टरचा आहे. हो माझ्या बहिणीचं आहे. आणि आम्हाला इन्व्हाइट प्राचीताईचं आहे. तुम्ही पिया सोबत मी एक छोटासा ब्लॉग बनवला होता, त्याच्यामध्ये कदाचित प्राचीताईला बघितलं असेल. तर म्हटलं पावसाळी सहल कशी करायची, तर म्हटलं रॉयल कर्जत कॅम्पला येऊनच करू. आता तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवतो मी कसं आहे. सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला बघता येतील इकडे. नक्कीच दाखव. चला पूलकडे जाऊया आता. येस रेडी ना? चला. पूलपर्यंत पोहोचलोय आम्ही आणि काय ती विसरली. आणि मी माझा डायलॉग विसरली आहे. तो मागे मोठा पूल आहे, तो मोठा पूल आहे आणि हा छोटा पूल आहे. रेन डान्स किती आहे वहाँ पे ना, तो वाला रेन डान्स आहे. इथे पाऊस पडतो म्हणजे मी कॅमेरा घेत नव्हतं चालला, आता मोबाईलने शूट करेन मी. चल जा, चल चल चल. स्विम करता ना तुला, जा बघू. पाणी खूप क्लीन आहे. पाणी खूप छोटा आहे, माझी हाईट पुरते आहे. तिकडे डीप आहे, इकडे थोडा कमी डीप आहे. शरदला असं होतं की कॅमेरा कधी ठेवतो आणि कधी मी पाण्यात डुबकी खाते. म्हणून मी बोलली की आधी माझं शॉर्ट काढ आणि मग कॅमेरा ठेवून. तिकडे पण थोडी आहेत गेस्ट आलेत ते. हा माझा नवरा, याला इतकं पोहता येतं हे मला माहिती नव्हतं. म्हणजे असं वाटत होतं थोडा थोडा पोहत असेल, पण असा उलटा सुलटा सगळा. हे मी ॲक्च्युली ना हे मी जे स्विम करायला ना माझ्या गावी शिकलो, राजापूरमध्ये चौकीमध्ये. मला ना मी मे महिन्यात स्पेशली स्विमिंग करायला म्हणजे शिकायला जायचो. आणि तो आता मला खूप, मी खडवलीची नदी पण पार केली पोहता पोहता. त्याच्यानंतर आईने चप्पल घेऊन मारलं होतं. खडवलीला पोहायला गेलो होता नदीमध्ये. ही फास्ट आली. पूल मध्ये जेवढं खेळायचं होतं तेवढं खेळून झालं. भरपूर खेळलो आणि मग थोडा रेन डान्स पण केला. शरदनी काय रेन डान्स केला नाही, फक्त असं बसला होता. हा. आणि मला तिकडे पिया दाखवते की तिथे थोडं गार्डनिंग सारखं केलं ते मी तुम्हाला दाखवतो. आता तिकडे जाणं चालतं, तिकडे पूर्ण चिखल आहे. मला आता भीती वाटते, कारण मला असं की गवतामध्ये ना भीती कसली म्हणजे एकच गोष्टीची वाटते, जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सापाची भीती वाटते मला. आणि मला जे पियाने दाखवते पण मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. आणि मगाशी मी जे दाखवलं होतं रॅफलिंगचं तर प्रॉपरली दाखवतो बघा. हे आहे ते पूर्ण मोठंवालं. कृतिका उद्या असं ती बोलते की ती करणार आहे क्लाइम्बिंग. हां ती वरती जा आणि तिथेच बस, माझ्याबरोबर येऊ नको. वा हे बघा, हे मस्त साईडला पूर्ण झाडं लावलीत. तिकडे डायरेक्ट पूलची एंट्री आहे, सरळ एंट्री. आता आम्ही सरळ तिकडे आता आमच्या रूमकडे आलो तर सरळ सरळ. हे माहितीये मी गणपतीचं पेंटिंग काढलेलं आहे. मस्त काय पण हे कसलं जपान आहे? पिंपळाचं आहे, पण हे झाड नाही पिंपळाचं, उडून आलं इथे. उडून आलं नाही ते हे बुक मध्ये ठेवल्यावर असं होतं ना. हा पिंपळाचं झाड असं ठेवल्यावर आपण बोलतो हे मी 4थीत ठेवलेलं. आणि हा मग 5वी 6वीत दाखवायचं हे असं ठेवलं. भारी ना, डायरेक्ट झाले. चल गिफ्ट मिळालं तुला कृतिका. चल त्याच्यावरती आपल्या दोघांच्या फोटोची प्रिंट काढून ठेव ठेव. मी कुठे काय बोलतो, ठेव. तर मला माझा मगाशी मित्र भेटला होता, तो परत मला भेटायला आलाय. काय तुझं नाव बाबा? त्याचं नाव तू ठेव आता. तुझी काय नाव? मिस्टर एक्स. मिस्टर एक्स. मिस्टर एक्स का ठेवलंय तुझं नाव? का ठेवलंस तू ते? दिसतो. कोण आहे एक्स? तुला आम्ही घेऊन जाऊ का? एक झॉम्बी वाली गेम आहे, त्याच्या आतमध्ये तो मोठा विलन आहे. का विलन आहे? मिलन केलं. त्याला विलन केलं. चल चल आता. आज त्याचे खूप लाड होणार आहेत. ये चल चल. नाही जाऊ, आरामशीर. तो आरामशीर. चलो चलो चलो. आपण चला चलो.
और मेरी छोटी दीदी बिचारी आधी मिली है मेरे को. का ग माझ्या फ्रेंडला असं बोलतो. हमारे साथ धोखा हुआ है. ऑल ब्लॅक, जॅकेट ब्लॅक, ट्रॅक पॅन्ट ब्लॅक घातली आणि फॉर अ चेंज इकडे बघा बायको, इकडे तर बघा. बघा तुम्हाला जशी नॉर्मल कृतिका दिसते आज ती थोडी वेगळी नाही दिसत आहे. आता मी आउटिंगला आली तर थोडंसं लुक चेंज जरा असं फिरून तुम्ही दाखवू शकता का तुम्हाला प्लीज जरा. वा वा मस्त दिसते, पण छान दिसतेस. थँक्यू. आता आपण कुठे जाणार आहे जेवायला ना? आता जेवायला जाणार आहे आणि मग येऊन आधी चेंज करायचं मग दुसरीकडे जाणार. परत आम्ही मग कर्जत फिरणार आहे आज. आज पूर्ण दिवस कर्जत राहणार. कर्जतचा टूर कर. आणि ऍक्च्युली झालं काय माहिती आहे का, मी तिकडे जेवत होतो ना, तर तिकडे असं म्हणजे ते इन्फॉर्मेशन म्हणजे सॉरी ब्रेकफास्ट करत सॉरी जेवत होतो, तर ब्रेकफास्ट करत होतो तेव्हा तिकडे भरपूर सारे इन्फॉर्मेशन लावले. जिथे कॅन्टीन टाईप आहे ना ते इन्फॉर्मेशन म्हणजे मी सांगते कर्जत पासूनच्या जवळपास अंतरावरती कुठली म्हणजे लेणी आहे, कुठले गड आहे, काही स्वामी समर्थ मठ आहे, तर ते जागा आणि ते किती अंतर आहे कर्जत पासून ते पूर्ण इन्फॉर्मेशन दिलंय. हा आणि स्वामी समर्थ मठ 5 किलोमीटरवर आहे, म्हणजे इकडनं खूप जवळ आहे. मी पूर्ण प्रयत्न करेन की मला जायचं आहे, कारण मला दिसलं तर मी जाणारच आहे. आणि मला हे माहिती नव्हतं की भीमाशंकर किती लिहिलं, 35 किलोमीटर्स लिहिलंय फक्त इकडून, म्हणजे रॉयल कर्जत कॅम्प पासून भीमाशंकरचं जे अंतर आहे ते 35 लिहिलं. म्हणजे भीमाशंकर एवढं जवळ आहे ना. आहे हे तो बघू. आता याच्या पुढचा प्लॅन नाही माहिती. आमचं तर एकदम अनप्रिडिक्टेबल असतं, कधी पण काही करू शकतो. आणि माझ्या नवऱ्याने टॉवेल. आणि मी सगळ्यात मोठी मूर्खपणा काय केला, मी 2 फोन आणला. मी पॉवर बँक सुद्धा आणले, पण मी माझ्या फोनची चार्जिंग करायची वायरच नाही आणली. आता मला कुठेतरी शॉपमध्ये जाऊन ना ती केबल घ्यायला लागेल. आणि आयफोनची केबल ती डुप्लिकेट घेतली तर चार्ज होत नाही. आता बघू कसं तरी झोल करणार. तर कृतिकाचा फोन आहे, मग कृतिकाच्या फोननी शूट करावं लागेल मला. जर माझे दोन्ही फोन संपले आणि ह्या DSLRची DSLR तर मी चार्ज करेन, पण DSLR जास्त पावसामध्ये शूट नाही करता येत मला. चला हा ब्लॉग ना मला माहित नाही किती पार्टमध्ये येईल, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पण मी शूट करणार आहे कारण की हा खूप मोठा होऊ शकतो. ठीक आहे, चला आता मी जातो आणि मग तुम्हाला भेटतो. आता राऊंड 2 चालू झालाय आमचा आणि आम्ही चाललोय लंच करायला चाललो ना आपण. लंच करायला चाललो आणि दोघे रेडी पण झालेत. बघू शकता का तुम्ही. आणि इकडे मागून दिसतो ते आमचे रूम्स आहेत तिकडे. हो आमचे कपडे सुकतात. कपडे पण चुकतात. तेवढं झूम नाही केलं मी ऍक्च्युली. हो तर आता आम्ही इकडे जेवायला आलो आणि हा इकडचा डायनिंग हॉल आहे. आणि जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की रॉयल कर्जत कॅम्प पासूनचे जे लहान अंतरावरती जे ठिकाणं आहे त्याची माहिती दिली तर ती या साईडला दिली. शरद दाखवेल तुम्हाला. आणि हा पूर्ण कॅफेटेरिया. आणि हा प्लेग्राऊंड आहे छोटा लहान मुलांसाठी. पाऊस पडतो आणि जातोय मध्ये मध्ये. तो जो साईड दिसतोय ना तो कॅम्प आहे. ते कॅम्प मी तुम्हाला नंतर दाखवेन. पूर्ण रिव्ह्यू करणार आहे मी या प्लेसचा. बटाट्याची भाजी आहे इकडे. ही कसली भाजी आहे? छोले आहेत ना. छोले ते चपाती आहे. ओपन नाही होते का? ठीक आहे चालेल. काय प्रॉब्लेम. राईस आहे, डाळ आहे आणि हे काय खीर आहे ना. खीर, पापड आणि हे चिकन आहे ना. ओपन करू शकतो 1 मिनटं. बस चिकन होतं. स्मेल मस्त आला. चपाती घेतली, छोले आहे, पापड आहे आणि हे आपले सलाड जे टोमॅटो, कॅरेट आणि कुकुंबर आणि हे बटाट्याची भाजी. बाकी इथे राईस आहे. गोड घेणार मी. आणि मी यांना विचारलं तुम्ही असे का बसता. ते बोलता इकडे असं व्ह्यू बघायचा आहे ना. व्ह्यू बघता बघता जेवायचं आहे. तर आता आम्ही जेवण एन्जॉय करतो आणि आम्ही जेवण झाल्यानंतर फिरायला जाणार आहे. बरोबर ना. चला आम्ही फटाफट खाना खतम करतो.
जेवण एवढं डिलिशियस दिसतंय ना की काय सांगू मला म्हणजे. आणि व्हेजिटेरियन असेल तर मला खूप जास्तच आवडतं. तर मी तुला टेस्ट करतो. आणि रिसॉर्टमध्ये आलं तर जेवण मस्ट आहे. ते तर पहिलं असतं ना सगळ्यांचं प्रायोरिटी, जेवण कसं आहे. तर इकडचं जेवण बघून तर एकदम भारी दिसते. आता मी पहिले टेस्ट करतो. माझं जे आवडतं आहे छोले आणि चपाती एकदम सॉफ्ट आहे. मस्त आहे. हे पापडच आहे तांदळाचा एकदम क्रिस्पी पापड आहे. मी पहिल्यांदा रिसॉर्टमध्ये असा पापड आता नाही पण असा पापड मी पहिल्यांदा बघितला. लिज्जतचा पापड असतो असा पापड पण देत नाही. तू खाल्लाय का? जेवढं एवढं बोलते पोह्याचा पापड खाल्लाय. चिकन हां तुकडं चिकन खातात. चिकन कसं कोण खाते? स्तुती फक्त खाते. आम्ही सगळे व्हेज खातो. कसं आहे चिकन? चिकन एक नंबर आहे. ती असं बोलते. आता मी रात्री ट्राय करा कारण मला मठामध्ये जायचं तर म्हणून मी नॉनव्हेज नाही खाते. बाकी आता मी जेवण संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. ॲक्च्युली व्ह्यूज खरंच चांगलं बरंच चांगलं सही जागेवर बसले तुम्ही यार. मस्त वाटते. आणि शरदचं जेवण होत आलं आता. त्याने राईस घेतलाच नाही. चपाती कारण की मला चपाती एवढ्या सॉफ्ट होते ना. मी 4 चपात्या खाल्ल्या आणि म्हणजे घरगुती चपात्या घरी बनवले असं जेवण वाटतं एकदम भारी. आणि एकदम महत्त्वाची आणि आवडती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी मला सगळ्यात जास्त आवडते शेवयाची खीर. ती मी ॲक्च्युली शूट करताना बघितलीच नाही कुठली खीर आहे. पण आता आणल्यावर कळलं की शेवयाची खीर आहे ती. आणि ती आता पण ती मला ती संपवायची. संपव आधी जेवण संपव मग खीर संपलं माझं. हा थोडा वरती आलो आहे आणि इकडनं तुम्हाला बघा मगाशी तो टेंट दाखवत होता तेव्हा ते सगळे माझा हा जो हात आहे ना ते सगळे टेंट आहेत. 6 टेंट आहेत. आणि तिकडे ऑलमोस्ट एका टेंटमध्ये मिनिमम 18 मॅक्स आय थिंक 18 ते 19 जण राहू शकतात त्या टेंटमध्ये. 6 टेंट आहेत तसे. आणि इथे खाली 3 रूम आहेत. आणि जे आता आम्ही इकडे आलो ना हे इंडोर गेम्स आहे. चेस आहे, लुडो पण आहे, कॅरम पण आहे खेळण्यासाठी, टी पण आहे टेबल टेनिसचं. चल टेबल टेनिस येते का ये. आणि एवढा जोरात पाऊस पडायला लागला आहे ना की आवाज येत असेल तुम्हाला धाडा दादा. हे बघा मी जरा तुम्हाला झूम करून मगाशी जर टेंट दाखवत होतं आता तिकडं दाखवा. हे बघा हे दिसतंय. हे टेंट आहेत 6 टेंट आहेत. आणि बाय द वे आमच्याबरोबर छोटी ओनर पण आहे. नाव सांग तुझं? आणि हा यांचा रिसॉर्ट आहे. आणि ती आम्हाला दाखवते पण आहे छोट्या. तिला BTS खूप आवडतात. BTSमध्ये कोण आवडतं तुला? आणि कोणाला BTSमध्ये कोण आवडतं ते कमेंटमध्ये मेन्शन करा. तुझं पण यूट्यूब चॅनल आहे? नाही आहे. मग कधी चालू करणार आहेस तू? नाही करायचं हो पण तुला नाही आवडत. तू बघतेस का यूट्यूब? कोणाकोणाचं चॅनल बघतेस? लाईव्ह इन्सान, ट्रिगर इन्सानला पण बघतेस? माझा पण फेवरेट आहे ट्रिगर इन्सान. अजून मिथपॅट आणि चपाती गेम. मिथपॅटला पण बघते. गेमिंग म्हणजे गेम खेळायला आवडतो तुला? वाव यार छान आहे. चल मग आता आपण कॅरम खेळू. चल. आणि कॅरमचा गेम चालू झाला आहे आमचा. हा व्हाईट आहे आपला. आणि आमची ब्लॅक आहे. पिया आणि विशालचे व्हाईट आहेत आणि माझे ब्लॅक आहे. तर माझा इश्यू मी कसं करू? माझे म्हणजे माझा शॉर्ट आहे. आहे माझी बायको. अरे यार. और फाइनली हम लोग ही जीते हैं. ये लोग हार गए हैं. ये लोग हमारे से आगे थे पर हमारे आणि कृतिका खूप चांगली खेळली. म्हणजे मी नंतर येऊन सेंचुरी मारली पण कृतिका टुकू खेळत होती द्रविडसारखी. फुल 1 साइड मॅच होती. चला आम्ही सेकंड राऊंड शूट नाही करत कारण खेळायचं आहे म्हणून आले होते. मस्त आलं ते. वा वा वा. मी मगाशी तुम्हाला जो कॅम्प दाखवला होता ना त्या कॅम्पच्या इकडे आम्ही इकडे आता सध्या आलो आहे. आणि तुम्ही मागे बघू शकता टोटल हे जे बेड दिसतात तुम्हाला बंकर टाईप टोटल 16 बेड्स आहे. आणि ऑलमोस्ट 16 जण तुम्ही ह्या जे कॅम्प आहे त्याच्यामध्ये राहू शकता. आणि या कॅम्पबरोबर 2 तुम्हाला बाथरूम पण आहे इकडे आणि इकडे. आणि जर तुम्हाला AC हवा तर AC पण आहे म्हणजे एअर कंडिशनर
पूर्ण. आणि मॅडम थोड्या तयार होऊन आल्यात आम्हाला दाखवायला आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये. जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल, नक्कीच कॉल करा. आणि फॅमिलीसाठी द बेस्ट प्लेस आहे, बेस्ट एकदम बेस्ट. आता मी रात्री सगळे बसून आणि जर तुमची एकदम मोठी फॅमिली असेल ना तुम्ही तर खतरनाक मला एन्जॉय करू शकता. हां बेस्ट. ही कॅम्प घ्या आणि मस्त मजा करा. आणि आम्ही पण वेट करतो, भरपूर फॅमिली येतात, हळूहळू येतात. आणि आम्हाला आता म्हणजे ही लास्ट आहे, ती पण गेलीच आहे ऑलमोस्ट. आम्हाला शूट करायला थोड्या वेळासाठी दिलाय त्यांनी, मी बोला थोडा शूट करायला द्या आम्हाला, तर दिलाय. आणि एकदम मस्त वाटतंय. आता तुम्हाला मी बाहेरून एकदा दाखवतो कसं, मी आतून तुम्हाला दाखवून दिलं, आता बाहेरून एकदा दाखवतो कसं दिसतो. थोडासा बाहेर आलोय मी. आणि हे बघा मी लांबून तुम्हाला दाखवायचं होतं. बघा असे टेंट्स आहेत टोटल 6, 1, 2, 3, 4. इथे कृतिका, पिया आणि विशाल उभे, 5 आणि 6. खूप रिजनेबल रेटमध्ये. तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन डिटेल्स, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि तिकडे बघता ना, तिकडे झूम करतो 1 मिनटं. ॲक्च्युली छत्री घेऊन आलो कारण पाऊस पडतो. तर तिकडे रूम्स आहेत आणि वरती जे इंडोर गेम्स असतात तिकडे खेळले जातात. तर आम्ही खाली आहे. हा झाला जो रूम आहे ना, हा वाला आता तुम्हाला बोटाने तो आमचा रूम आहे. आता मी थोडा कर्जत फिरतो आणि मग तुम्हाला आता डायरेक्ट रात्री भेटणार मी. आता मला चहा पण करायचा, चहा नाश्ता करायचा, तो करून मी तुम्हाला नक्की लवकरच भेटेन. मजा येते आम्हाला जाम. आणि हे असं ना फोटो घेतो मी.